नमस्कार श्रोते हो, दीपक रेगी कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि विनंती की तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तुमच्याकडून चॅनल सबस्क्राईब करायचं चुकून राहून गेला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा. ही कथा मी घेतली आहे त्यांच्या 5 बायकांचा दादला ह्या कथासंग्रहामधनं आणि कथेचं नाव आहे छब्याचा बॉस शंकरराव. ऐकूयात. 2-1 महिन्यांपूर्वीची गोष्ट. सकाळची वेळ. घड्याळानं मोजून 11 टोले वाजवले. नेहमीच्या सवयीप्रमाणे मी त्या दिवशी खुर्ची दाराशी सरकवली. बसल्या बसल्या पोस्टमनची वाट बघायला लागलो. त्याचे मी कोणाच्या पत्राची वगैरे वाट बघत नव्हतो. अहो, मुळात मीच कोणाला पत्र पाठवत नाही, त्यामुळे अर्थातच कोणी मला पत्र पाठवेल अशी माझी अपेक्षासुद्धा नाही आहे. तसं म्हटलं तर वर्षभरात मला 1-2 पत्र येतात. अगदीच नाही असं नाही बरं का. त्यातलं एक पत्र असतं ऑफिसचं. ते पत्र येतं नोव्हेंबर महिन्यात. मी जिवंत असल्याचा दाखला मागणारं ते पत्र. तो दाखला पाठवून झाला की मग वर्षभर माझं निवृत्ती वेतन बँकेतल्या माझ्या खात्यात आपोआप जमा होत राहतं. दुसरं पत्र असतं माझ्या मुलाचं. माझा मुलगा छाब्या कधीतरी पत्र पाठवतो, पण त्याचं पत्र आलं ना की मला खूप भीतीच वाटते. कारण त्याच्या पत्रात आम्हा दोघांच्या खुशालीबरोबर माझ्यासाठी काहीतरी आगळं वेगळं काम असतं आणि त्याचं काम करायचा मला खूप कंटाळा येतो. त्यामुळे त्याचं पत्र येऊ नये असंच मला नेहमी वाटत असतं. एवढं सगळं असूनसुद्धा मी दररोज न चुकता पोस्टमनची वाट बघत असतो. कारण पोस्टमनची वाट बघणं हा माझा एक छंदच आहे ना. एखादा दिवस पोस्टमन दिसला नाही तर मला दिवसभर चुकल्यासारखं वाटत राहतं, पण कशात मनही लागत नाही. आता तो आमच्या दाराशी सेकंदभर उभा राहतो. काय बरं आहे का एवढंच विचारतो आणि लगबगीनं पुढे निघून जातो. आपल्या प्रश्नाचं उत्तर ऐकायला सुद्धा तो थांबत नाही. त्यामुळे मी त्याला उत्तरच देत नाही. त्या दिवशी मात्र तो थांबला. दाराशी येत म्हणाला, "घ्या, तुम्हाला पत्र आलंय." हातावर ठेवलेलं पत्र बघून माझ्या छातीत धडधडायला लागलं. पत्र छब्याचं तर नसेल, आणि असेल तर माझ्यावर काय काम सोपवलं असेल. बराच वेळ मी नुसता पत्राकडे बघत राहिलो. मग लक्षात आलं की डोळ्यांवर चष्माच नाही आहे. आतल्या खोलीतल्या टेबलावर चष्मा आहे. तो अरुंधती काही आणून देणार नाही याची खात्री असून सुद्धा मी आतल्या दिशेनं बघत उगाचच ओरडलो, "आण ग जरा चष्मा, पत्र आलंय." मग स्वतः उठलो, आत गेलो, चष्मा घेतला, तो नाकावर ठेवला, पत्र फोडलं. पत्र छाब्याचं. माझे डोळे पत्रावरनं फिरायला लागले. "प्रिय बाबा, साष्टांग नमस्कार विनंती विशेष. कसे आहात? मजेतच असणार. तुम्ही दोघं नेहमीच मजेत असता. आमच्या इथे बरं चाललंय. पक्कू नेहमी तुमची आठवण काढतो. छत्री शर्टाच्या मागच्या बाजूला अडकवून तुम्ही चालता तशी नक्कल करून खूप हसवतो. असो, प्रस्तुत पत्र पाठवायचं कारण म्हणजे माझे इथले बॉस श्रीयुत शंकरराव एका रात्रीपुरते आपल्या घरी म्हणजे तुमच्याकडे राहायला येणार आहेत. त्यांची गाडी संध्याकाळी 6 वाजता पोहोचते. त्यामुळे येत्या गुरुवारी दिनांक 22 रोजी त्यांना स्टेशनवर घ्यायला तुम्हाला जावं लागेल. गाडीतून उतरणाऱ्या मंडळीत त्यांना शोधायला तुम्हाला बिलकुल त्रास होणार नाही. अहो, पाहणाऱ्याच्या डोळ्यात चटकन भरेल अशी त्यांची उंची आहे, 6.25 फूट. तुम्ही मनात म्हणाल, एवढ्याच उंचीचा आणखीन एक माणूस गाडीतनं उतरला तर काय करायचं? तर सांगतो. आणखीन एक खूण म्हणजे त्यांच्या गळ्यात असलेला टाय. त्यांच्या गळ्यात सदा सर्व काळ तिन्ही त्रिकाळ टाय असतो. टाय लावूनच ते जन्माला आलेत असा जोक त्यांच्याविषयी ऑफिसात प्रत्येकजण एकमेकाला ऐकवत असतो. अहो, एकदा ते आजारी पडले. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये त्यांना बघायला आम्ही गेलो होतो, तर त्यांच्या अंगावर हॉस्पिटलचे कपडे होते पण टाय नव्हता. आम्ही सगळे काही क्षणाकरता इतके गोंधळलो. आमच्यातल्या एकानं धाडस करून शेवटी त्यांना विचारलं की, "सर, तुमचा टाय कुठं आहे?" त्यावर त्यांनी माझ्या तब्येतीची चौकशी करायला आलाय का मस्करी करायला आलाय असा रागाने प्रश्न केला होता. हां, तर सांगायचा मुद्दा एवढाच आहे की त्यांच्या गळ्यातल्या टायवरनं तुम्हाला त्यांची ओळख पाठावी. तुमचं वर्णन मी त्यांना थोडक्यात ऐकवलेलं आहे.
त्यांचा गोंधळ उडवण्याकरता पॅन्टऐवजी धोतर नेसून जाऊ नका, कारण दुसऱ्याला गोंधळात टाकण्याचा तुमचा स्वभाव आहे. आणि स्वभावाला औषध नसतं असं तुम्हीच म्हणता नेहमी. थोडक्यात तुम्हाला ओळखण्याच्या बाबतीत त्यांचा गोंधळ उडेल असं काहीही करू नका. आणखी एक, त्यांना घरी घेऊन जाण्याकरता ऑटो नेऊ नका. इकडच्या ऑटोवाल्याशी त्यांचं एकदा मीटरवरनं कडाक्याचं भांडण झालं होतं, तेव्हापासून ऑटोत पाय न ठेवण्याची त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे. भाड्यानं टॅक्सी घ्या. हां, पण एवढंच बघा की टॅक्सीवाल्यांनी दाढीचे खुंट वाढवलेले नाही आहेत. प्रत्येकानं दररोजच्या दररोज आपली दाढी गुळगुळीत करून घराबाहेर पडावं असं त्यांचं लाडकं मत आहे. आता तुम्ही सुद्धा दाढी करूनच जा, हे वेगळं सांगायला नको तुम्हाला. घरी पोहोचल्यावर त्यांना चहा द्या. रात्री 8:30 वाजता ते जेवणार. आनंदाची गोष्ट म्हणजे जेवणाबद्दल ते फारसे चूजी नाही आहेत. ताटातला प्रत्येक पदार्थ आपल्याला आवडतो असं उत्तर त्यांनी एकदा तुम्हाला कुठला खाद्यपदार्थ आवडतो ह्या प्रश्नाला दिलं होतं. जेवणानंतर ते लगेच झोपायला जातात. तुमच्या शेजारच्या खोलीत त्यांच्या झोपण्याची व्यवस्था करा. दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी 5:15 वाजता त्यांची गाडी आहे. ते स्वतः 5 वाजता जागे होतील. दाढी आंघोळ करून हलकासा नाश्ता घेऊन ते गाडी पकडण्याकरता स्टेशनवर जातील. घराच्या दारावर उभं राहून निरोप दिला तरीही चालेल. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे आपला बंडोबा त्यांच्या दृष्टीला सुद्धा पडणार नाही अशी काहीतरी व्यवस्था करा. किंवा असं करा ना, बंडोबाला सौभाग्यवती ताईच्या घरी नेऊन ठेवा. आता ताईच्या यजमानांना बंडोबाला बघितल्यावर प्रचंड राग येतो हे मला माहिती आहे, पण तेवढी ॲडजस्टमेंट त्यांनी करायला हवी, कारण शंकररावांना कुत्रा या प्राण्याची भयंकर ॲलर्जी आहे. दत्ताच्या तसबिरीकडे सुद्धा ते बघत नाहीत, मग हात जोडणं राहिलं दूर. एवढ्यावरून काय ते समजा आणि योग्य ती खबरदारी घ्या. आणखीन एक सांगायचं म्हणजे स्टेशनवर शंकररावांना आपणच शंकरराव ना हे विचारायला विसरू नका. नाहीतर भलत्याच माणसाला टॅक्सीत बसवाल, घरी आणाल आणि शंकरराव स्टेशनवर माझ्या नावानं शंक करत बसणार. आणखीन एक महत्त्वाचं, घरी पोचल्यानंतर त्यांच्याशी उगाच वायफळ गप्पा मारत बसू नका. वायफळ गप्पा मारलेल्या शंकररावांना अजिबात आवडत नाहीत. हां, आता त्यांनीच आपण विचारलं काही तर अगदी थोडक्यात पाल्लाळ न लावता 1-2 वाक्यात काय ते सांगा. तुमच्या उत्तरातनं प्रश्न निर्माण होणार नाहीत याचीही काळजी घ्या. बाकी एवढंच. अरे एक राहिलं, प्रस्तुत पत्र सौभाग्यवती आईला सुद्धा वाचायला द्या. पत्र वाचून ती ज्या सूचना करेल त्याचं काटेकोरपणे पालन करा. तिच्या सूचना नेहमी महत्त्वाच्या असतात असा माझा नाही तर तुमचा सुद्धा अनुभव आहे. बाकी क्षेम. केवळ एका रात्रीच्या मुक्कामाला येणारे शंकरराव दुसऱ्या दिवशी सकाळी गेल्यानंतर लगेच मला पत्र पाठवून सगळा वृत्तांत कळवायची गरज नाही. शंकररावांकडनं मला सगळं कळेल. तब्येतीची काळजी घ्या. आईला जपा. तुम्हा उभयतांना साष्टांग नमस्कार. कळावे आपला छाब्या. पत्र वाचल्यावर डोक्यात विचार आला की छाब्या इथे असताना तर त्यालाच साष्टांग नमस्कार घालावा, पण तो इथे असता तर त्यांनी पत्र का पाठवलं असतं. हा विचार डोक्यात आला आणि साष्टांग नमस्काराचा कार्यक्रम टाळला याचा मला आनंद झाला. पत्रात बऱ्याच सूचना होत्या, त्यामुळे पत्र पुन्हा एकदा वाचायला घेणार तेवढ्यात अरुंधती आली. कुणाचं पत्र आहे द्या एवढंच म्हणून तिने पत्र घेतलं. ती आतल्या दिशेनं वाळाली. 10-1 मिनिटानंतर बाहेर येऊन उत्साहानं म्हणाली, अहो पत्रात खूप सूचना आहेत, त्या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. सगळ्या सूचना एका चिटोऱ्यावर लिहा आणि तो चिटोरा खिशात ठेवा बरं का. मी लगेच एक चिटोरा तिच्या नाकाजवळ फडकावला आणि म्हणालो, हे बघ, मी सगळं आठवेल तसं या चिठोऱ्यावर लिहून काढलेलं आहे. तू एकदा तुझी सराईत नजर त्याच्यावरनं फिरव. एखादा महत्त्वाचा मुद्दा राहून गेला आहे असं व्हायला नको. अरुंधतीनं चिठोऱ्यावरनं नजर फिरवली आणि म्हणाली, सगळे मुद्दे कव्हर झालेत. फक्त त्याचा तो साहेब कुठल्या दिवशी येणार त्या संबंधीची नोंद तुम्ही केलेली नाही. अगं त्याची अजिबात गरज नाही आहे. आज संध्याकाळी येणार तो. आज आहे ना 22 तारीख, वार गुरुवार. आणि काय सांगतोय, सुखावलो मी. अरुंधतीने माझ्या पाठीवर गुद्दाच मारला. अहो माझं कौतुक करायची वेळी ती नेहमी माझ्या पाठीवर गुद्दा मारते आणि मी कळवळल्याचं नाटक करतो. त्यावरती पुन्हा गुद्दा मारण्याकरता मूठ उभारते. तसा मी तिथनं पळत सुटतो आणि मी पळायला लागलो की जिथे असेल तिथनं आमचा बंडोबा शेपटी हलवत हलवत धावत येतो. तोही माझ्या मागे पळायला लागतो. ती हसायला लागली की मी मध्येच उभा राहून हाताच्या मुठीवर जीभ लावत टाईम प्लीज म्हणतो आणि अरुंधतीला चिडवण्याकरता म्हणतो, जास्त खिखिखी करू नको,
कवळी सटकेल, कवळी करता 3,000 मोजलेत ही गोष्ट विसरू नको. यावर लाटक्या रागानं अरुंधती कवळी चावत पुन्हा मूठ उगारते. नाही नाही, आहे म्हणजे आम्हा ज्येष्ठ नागरिक मंडळींचा असला तथाकथित रोमांस ऐकणं ही कंटाळवाणी बाब आहे. या तुमच्या मताशी मी सुद्धा सहमत आहे बरं का. अहो, आता तुम्ही काय करणार? अरुंधतीने विचारलं. आता मी जेवणार. मला प्रचंड भूक लागली आहे. छब्याचं कुठलंही काम करायला घ्यायच्या आधी मला भूक लागते, तुला माहिती आहे ते. पण जेवण तयार आहे का? अहो, जेवण कधीच तयार आहे. चला. जेवण झाल्यानंतर मी लगेच बिछाण्यावर आडवा झालो. अरुंधती जवळ आली आणि म्हणाली, अहो, झोपताय काय? झोपू नको? राहिलं. मग काय करायचं? अहो, बंडोबाला ताईकडे घेऊन जायचं नाही का? छाब्याचा तो साहेब, तो शंकरराव का कोण, कुत्र्यांना जाम टरकून असतो, विसरलात का? अरुंधतीनं नेमक्या कामाची आठवण करून दिली. अरे बापरे, विसरलोच होतो मी. छे, या छाब्याची कामच असली ना. अरे, कुत्र्याला घाबरणारा बॉस आपल्याकडे पाठवायचं नडलं होतं का काही? जेवणानंतर आडवं व्हायला सुद्धा मिळत नाही, हे कसलं आलंय रिटायर्ड लाईफ. कशाला वैतागताय तुम्ही? शंकरराव येण्याचं टाळणार आहे का? बरं चल, बंडोबाच्या गळ्यात साखळी बांध, मी घेऊन जातो त्याला ताईच्याकडे. कुठल्याही कामात मला अरुंधतीचा सहभाग हवा असतो. अर्थात बंडोबाच्या गळ्यात साखळी बांधायला मी घाबरत नाही. हां, आपण न जाणो चावला बिवला तर. अरुंधती बंडोबाच्या गळ्यात साखळी बांधायला लागली तसा मी अंगावर कपडे चढवून तयार झालो. आमचा बंडोबा बाहेर जायला एका पायावर तयार असतो, सारख्या उड्या मारत असतो. त्याला घेऊन मी हमरस्त्यावर आलो. रिक्षावाल्याला शोधायला लागलो. दरम्यान एक रिक्षा आली. रिक्षावाला बंडोबाकडे बघत म्हणाला, ना तुम्हाला घेऊन जाईल मी, पण ह्याला नाही घेणार बरं का. अहो, असं कसं? त्याच्यासाठी तर रिक्षा पाहिजे. माझं काय आहे, मी चालत सुद्धा जाऊ शकतो. नाही ते ठीक आहे, पण मग तुमच्या कुत्र्याला आहे ना शीटवर बसवू नका. काय आहे, नकं लागून फाटतो हो शीट. बोला कुठं जायचं आहे? रिक्षावाल्याने अड घातली. मी पत्ता सांगितला. 15-1 मिनिटात ताईचं घर आलं. बंडोबाला ओढत मी ताईच्या घरात प्रवेश केला. अगं बाई बाबा, काय झालं? असं अचानक कसे आलात आणि याला का आणलं? ताईने साटा प्रश्न टाकले. हे बघ, उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत हा बंड्याबा तुझ्या घरात राहील. काय आहे, छाब्याचा बॉस येणार आहे मुक्कामाला. त्याला म्हणे कुत्रा नाही आवडत. मला सांग, न आवडण्यासारखं काय असतं ग कुत्र्यामध्ये? अहो, नाही आवडत बाबा काहींना. आमच्या ह्यांना कुठे आवडतो कुत्रा, तुम्हाला माहिती आहे की. आता खांब दिसला की कुत्रा पाय वर करतो, ही गोष्ट तुझ्या नवऱ्याला नाही आवडत. पण मला सांग, खांब दिसला की पाय वर करणं हा कुत्र्याचा गुणधर्म आहे का नाही? मग त्याला आपण काय करणार, नाही का? जाऊ द्या, एका रात्रीचाच प्रश्न आहे ना, मी सांभाळेन त्याला. अगं बाई, पण पळून बिळून जाणार नाही ना मागच्या वेळेसारखा? ताईने 2 वर्षापूर्वी घडलेल्या बंडोबाच्या पलायन प्रकरणाची आठवण करून दिली. अगं, तुझं लक्ष नव्हतं म्हणून तो पळाला. यावेळी असं होऊ देऊ नकोस म्हणजे झालं. मी म्हणालो आणि तिच्याकडे चहा घेऊन घरी परत आलो. ठीक 5:45 वाजता गुळगुळीत दाढी केलेल्या टॅक्सी ड्रायव्हरला गाठून मी स्टेशनवर आलो. गाडी वेळेवर येणार होती. बरोबर 6 वाजता गाडी फलाटात घुसली. गाडीतली माणसं फलाटावर सांडली. माणसांच्या गर्दीत मान उंचावून मी 6.25 फूट उंचीच्या शंकररावांना शोधायला लागलो. भिरभिरणारे डोळे एका व्यक्तीवर स्थिरसुद्धा झाले. नक्कीच शंकरराव, प्रश्नच नव्हता. गळ्यात भडक रंगाचा टायसुद्धा दिसला. गर्दीतून वाट काढत खरं म्हणजे 4 धक्के खात आणि 4 धक्के मारत मी शंकररावांच्या पर्यंत पोचलो. खात्री करून घेण्यासाठी विचारलं, आपणच शंकरराव ना? हो, मीच तो शंकरराव. उत्तर मिळालं. वेलकम सर. मी कमरेत वाकून त्यांचं स्वागत केलं. शंकरराव हसत म्हणाले, थँक्स, पण इतकं वाकायची काही गरज नाही. अहो, मी तुमच्या मुलाचा बॉस आहे आणि ते सुद्धा त्याच्या ऑफिसमध्ये. आणखीन एक सांगतो, तुमचा मुलगा सुद्धा इतका वाकत नाही बरं का. अहो, शंकररावांचा खेळकर स्वभाव मला प्रचंड आवडला. सहसा बॉस मंडळी अशी नसतात ना. माझ्या वेळी तर एकूण एक बॉस खडूस होते. चला निघूयात. तुमचं लगेज. मी आजूबाजूला पाहिलं. आता लगेज म्हणण्यासारखं काही नाही बरं का. आता या छोट्या बॅगला तुम्ही लगेज असं म्हणणार असाल तर म्हणा. शंकरराव पुन्हा हसले. चेहऱ्यावर कायम हास्य ठेवू बघणारे शंकरराव मला भलते आवडले. आता ते हास्य उद्या सकाळी ते परत जाईपर्यंत टिकवून ठेवणं ही जबाबदारी माझी. स्टेशनमधनं बाहेर आल्यावर मी टॅक्सीवाल्याला हात केला. त्याने टॅक्सी फिरवली, आमच्या जवळ आणून उभी केली.
मी शंकररावांच्याकडे डोळ्यांच्या कोपऱ्यातनं बघितलं. क्षणभरच वाटलं की शंकरराव टॅक्सीवाल्याच्या हनवटीवरनं हात तर फिरवणार नाही ना. त्यांच्या हाताला एखादा दाढीचा खुंट लागला तर काय घ्या. आपण तसलं काही शंकररावांनी केलं नाही. टॅक्सी निघाली. 5-1 मिनिटांचा प्रवास संपला. आम्ही दोघं घरात प्रवेश करते झालो. अरुंधतीनं त्यांना नमस्कार केला आणि चहा घेणार का कॉफी असं पुटपुटल्यागत विचारलं. अरुंधतीचं एक आहे बरं का, परक्या माणसासमोर तिची दातखिळच बसते. माझ्यासमोर मात्र जिभेचा दांडपट्टा लिहिलं या ती फिरवत असते. तर प्रत्येकाचे काही वीक पॉईंट आणि काही स्ट्रॉंग पॉईंट असतात, हे मात्र खरं. शंकरराव म्हणाले, तर कॉफी घेतल्यामुळे कॉन्स्टिपेशन अर्थात बद्धकोष्ठता होते असं तज्ज्ञांचं मत आहे आणि मी तज्ज्ञांच्या मताचा मान ठेवणारा माणूस आहे, त्यामुळे मी चहा घेईन. करा चहा, पण 2 कप करा. मला जास्त लागतो चहा. जास्त चहा प्यायल्यामुळे निद्रानाश होतो, भूक लागत नाही असं तज्ज्ञांचं मत शंकररावांच्या कानावरनं गेलं नसेल का. पण मी काही खोलात शिरलो नाही. छब्यानं पत्रात लिहिलं होतं की शंकररावांबरोबर वायफळ चर्चा करायची नाही म्हणजे नाही. त्यामुळे वातावरणात प्रसन्नता ठेवण्याकरता मी अरुंधतीला म्हणालो, 2 कप चहाच्या ऐवजी तू 3 कप कर, 1 माझ्यासाठी कर. तर मग 4 कप ठेवा, तुम्ही कंपनी द्या आम्हाला. शंकरराव म्हणाले, परत हसले. मला शंकररावांचा स्वभाव प्रचंड आवडला. शंका एकच होती की माझी ही आवड उद्या सकाळपर्यंत टिकेल का. चहापानाचा कार्यक्रम आटोपल्यावर शंकररावांना खोली दाखवली. खोलीतली टापटीप स्वच्छता बघून शंकरराव खुश झाले. त्यांचं हास्य ह्या कानापासून त्या कानापर्यंत पसरलेलं मला दिसलं आणि का कोणास ठाऊक माझ्या हृदयाचा ठोका चुकला. उद्या सकाळपर्यंत हे हास्य टिकेल का. माझ्या मनात संशयाची पाल उगाचच चुकचुकत असते. असं अरुंधती नेहमी म्हणते ना, ते काही अगदी खोटं नाही बरं का. शंकररावांनी आपली बॅग उघडली आणि म्हणाले, कपडे बदलतो, त्याच्या आधी बाथ घेतो. बाथरूम आतल्या बाजूला आहे का. आता सगळ्यांची बाथरूम आतल्या बाजूलाच असते असं मला शंकररावांना ऐकवावंसं वाटलं, पण नाही बोललो मी काही. मी बाथरूम दाखवलं. शंकरराव आत प्रवेश करते झाले. मी बाहेरच्या खोलीत आलो. तेवढ्यात लगबगीनं पावलं टाकत अरुंधती आली. घाबऱ्या घोबऱ्या आवाजात म्हणाली, अहो फ्लशची साखळी बिलकुल ओढू नका, हे त्यांना सांगितलं का. माझ्या पोटातच खड्डा पाडला. थप्प दिशी कपाळावर हात मारत मी उठून उभा राहिलो आणि पुढच्या क्षणी माझ्या उतरत्या वयाला साजेशा वेगानं बाथरूमपर्यंत पोचणं आवश्यक होतं. कमोडच्या फ्लशची साखळी कुठल्याही परिस्थितीत ओढू नका, अनर्थ होईल, ही अत्यंत महत्त्वाची सूचना शंकररावांच्या कानावर घालणं अति आवश्यक झालेलं होतं. गेली वर्ष 6 महिने किंवा त्याच्या आधीपासूनच आमच्या कमोडच्या फ्लशची तब्येत बिघडली होती. तिथं लोंबणारी साखळी ओढली ना की वरच्या टाकीतलं पाणी कमोडमध्ये न जाता खाली उभ्या असलेल्या माणसाला सचैल स्नान घालण्याचं पुण्यकर्म करत होती. अर्थात फ्लश दुरुस्त करून घ्या, फ्लश दुरुस्त करून घ्या असा लकडा अरुंधतीनं कधीपासून लावला होता. पण मी आपलं बघू, दोघंच तर राहतो घरात, कुणी नवखा आला तर त्याला देऊ अगोदर सूचना, म्हणजे त्याच्यावर आपत्ती येणार नाही, अशी ठाम भूमिका घेऊन रिपेअरिंगचा खर्च टाळायचा प्रयत्न करत होतो. आणि आता तो पवित्रा अंगाशी येऊ वाहत होता. दरम्यान मी बाथरूमजवळ पोहोचलो. शंकररावांच्या कानावरती महत्त्वाची सूचना घालण्याकरता मी तोंड उघडणार, नेमक्या त्याच क्षणी खळ असा साखळी ओढल्याचा आवाज आला आणि पुढच्या क्षणी पाण्याचा लोंढा कोसळल्याचा आवाज आणि ओ गॉड, बापरे, अरे हे काय झालं, छे 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 छे, हे शंकररावांच्या तोंडून उद्गार पडघमासारखे माझ्या कानावर आदळले. मी शक्तिपात झाल्यासारखा आमडदिशी खाली बसलो. दरम्यान शंकरराव बाहेर आले. ते नखशिकांत भिजले होते. थंड पाण्याच्या फवाऱ्यामुळे कुडकुडत सुद्धा होते. माझ्याकडे बघत ते एकदम खेकसले. फ्लश नादुरुस्त आहे का. अहो, मी खाली मान घालून होकार दिला. आधी सांगायचं नाही. त्यांचा आवाज चढला. सॉरी सर, एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी गेली खड्ड्यात, टॉवेल द्या. शंकररावांचा आवाज आता हायपिचमध्ये गेला. मी टॉवेल आणण्याकरता मागे वळलो आणि अरुंधतीच्या अंगावर आदळलो, कारण हातात टॉवेल घेऊन ती घाईघाईनं आत येत होती. दरम्यान अरुंधतीच्या हातातला टॉवेल मी शंकररावांच्याकडे पास ऑन केला. टॉवेलनं डोकं खसा पुसत शंकरराव म्हणाले, आता मला वेगळी आंघोळ करावी लागेल. अरे फ्लश टँकमधल्या पाण्यानं कोणी आंघोळ करतं का. शिट. मी उत्साहानं म्हणालो, मी सुद्धा तुम्हाला तेच सुचवणार होतो. तुम्ही आंघोळ अवश्य करा. मी गिझर ऑन करतो. गरम पाणी 4-5 मिनिटात यायला लागेल. कृपा करून तुम्ही गिझरच्या बटनाला मात्र हात लावू नका. तिथलं वायरिंग जरा डिफेक्टिव्ह आहे, त्यामुळे प्रत्येक वेळी नाही पण
कधी कधी शॉक बसतो तिथे. अरे बापरे, अरे बापरे, हा हा, आता मी इथल्या कुठल्याही वस्तूला हात लावणार नाही. 2 बादल्या गरम पाण्याची व्यवस्था करा म्हणजे झालं, मी कपडे घेऊन येतो. शंकरराव निघाले खोलीच्या दिशेने. क्षणार्धात मला आठवलं, शंकररावांना दिलेल्या खोलीची लाकडी दारं पार निकामी झालेली होती. एक तर ती सहजरित्या बंद होत नव्हती आणि कुणी बाहेरून लावून बंद केली तर ती आतून उघडत नव्हती. बाहेरून जोरदार धक्के मारून दारं उघडायला लागायची. अर्थात शंकररावांनी दार लावण्याच्या आधी ही गोष्ट त्यांच्या कानावर घालणं आवश्यक होतं. मी बादली गिझरच्या नळाखाली ठेवली, गिझर ऑन केला, अरुंधतीला नळाकडे लक्ष द्यायला फरमावलं आणि शंकररावांच्या दिशेनं निघालो. खरं म्हणजे प्राप्त परिस्थितीत तीरासारखं धावत सुटायला हवं होतं हो, पण ह्या वयात ते कुठलं जमायला. धापा टाकत एकदाचा पोहोचलो आणि बघतो तर काय, डॅमेज वॉज ऑलरेडी डन. शंकररावांनी दोन्हीही दारं बंद केलेली होती. आता दारांना बाहेरून धक्के मारण्याचं काम हाती घेणं आवश्यक होतं, पण त्याआधी शंकररावांना दारापासनं दूर राहा अशी सूचना देणं भाग होतं. मी शंकररावांना सावध करण्याकरता दारावर टकटक करायला जाणार, तोच आतल्या बाजूनं शंकररावांनी दार ठोठावलं. पाठोपाठ त्यांचा आवाज कर्णपटलांवर आदळला. अहो, हे दार उघडत नाहीये. अरे काय घर आहे का, मस्करी आहे? दार उघडा, दार, मला बाहेर यायचंय, दार उघडा, दार. मारा की मग धक्का, धक्का मारा. अहो पण आधी मला लवकर बाहेर काढा. मी मी धक्का मारतोय बरं का, मी धक्का मारतोय बाहेरनं, तुम्ही जरा बाजूला सरका. मी शंकररावांना सावध केलं. अहो मारा धक्का, मुहूर्त शोधत बसू नका. नाही नाही, तुम्ही बाजूला झालात ना, ते आधी मला सांगा ना. काय आहे, मला रिस्क घ्यायची नव्हती ना. झालोय बाजूला, बाजूला झालोय, मारा धक्का, मला बाहेर काढा लवकरात लवकर. मी सगळा जोर लावून दार ढकलायला लागलो. पायाने लाथा मारल्या, खांद्यानं धडका दिल्या. दार ढिम्म. मी अरुंधतीला मदतीला यायचं आवाहन केलं. तिने चक्क नकार दिला. म्हणाली, आधीच मी खांद्यादुखीनं बेकार आहे, व्याधी बाळावली माझी तर. सर, माझ्याच्यानं होत नाही आहे, मी बाहेर जाऊन जरा माणसं आणायचा विचार करतोय. अहो विचार कसला करतोय, कसला विचार करतोय, लवकर जा, पळा पळा, माणसं घेऊन या. मी तत्परतेनं दर्शनी दारात उभा राहून दारांना धक्का मारणारा कोणी दिसतोय का ते बघायला लागलो. दारावर धडका मारून दार उघडून शंकररावांना बाहेर काढू शकेल असा एकही दमदार आसामी दृष्टीपाथ्यात येईना. एकंदरीत आम्हा भारतीयांचं आरोग्य तोळा मासा असं निष्कर्ष काढायला मी मोकळा झालो. अर्थात अशी स्थिती का व्हावी ह्याबाबत विचार करण्याची ती वेळ नव्हती. मी बारीक नजरेनं रस्त्यावरच्या माणसांना निहाळायला लागलो. तेवढ्यात एक पैलवानी थाटाचा इसम दिसला. मी घाईघाई त्याच्याजवळ गेलो आणि म्हणालो, पैलवान जरा मदत कराल का? ओ, मी नाही पैलवान बिलवान. बरं ते राहिलं, पण मदत कराल का? पैशाची मदत नाही करणार, आधी माझी पण कडकी आहे. आपली आर्थिक परिस्थिती शोचनीय असल्याची कबुली त्या व्यक्तीनं देऊन टाकली. पैशाची नाही हो, साधी मदत हवी आहे. काय आहे, आमचा बाहेरगावचा पाहुणा खोलीत अडकून पडला आहे, खोलीचं दार उघडत नाही आहे, दारावर ताकद लावून धडका मारणारा माणूस हवा आहे. हात जोडून त्याला म्हणालो. त्यांनी मला आपादमस्तक निहाळला आणि बाया सरसवत म्हणाला, चला चला बघू काय लफडं आहे, बघतो चला. अहो लफडं नाही, खोलीचं बंद झालेलं दार तेवढं जोर लावून उघडायचं आहे, बास एवढंच. नाही, पण पोलिसाचं लायछणं नाही ना उद्भवायचं. नाही हो, माझं घर, माझ्या घरातली खोली, खोलीत अडकलाय तो पाहुणा आमचा, त्याला बाहेर काढण्याकरता दार तेवढं उघडायचं आहे, यात पोलीस कुठनं आले? मी त्याचं शंका निरसन केलं. नाही तसं नाही हो, काळ लय विचित्र आहे. काय आपण जातो चांगलं करायला आणि मधी मंगला चांड उद्भवतोय, ते निस्तरत बसायला लागतं. एवढा टाईम आहे कोणाकडं? आणि हे बघा, त्याची हमी मी देतो. मला सांगा, माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की मी लचांड किंवा लफडं करणारा माणूस आहे? मी अगदी केविलवाणा चेहरा करत त्याला विचारलं. नाही, पण तुम्ही अगदीच काय साव पण दिसत नाही ना राव. त्यांनी मला सर्टिफिकेटच देऊन टाकलं. त्याचा आगाऊपणा फारसा मनावर न घेता मी म्हणालो, असो, जरा घरात येऊन बघा तरी प्रॉब्लेम काय आहे. हा बरं चला. शेवटी त्याला एकदाचा पाजर फुटला. पुढच्या 2-4 मिनिटात मी त्याला खोलीसमोर उभा केला आणि म्हणालो, मारा धडका. धडका? अहो, त्याच्याशिवाय दार कसं उघडणार? अरे मग त्याच्यापेक्षा तुम्ही सुताराला बोलवा ना, त्याच्याजवळ आयडिया असेल दार उघडायची. अहो पण आता यावेळेला सुतार कुठनं मिळणार सांगा? मारा की, मारा, जरा धडका मारा, बघू ना, दार उघडलं तर बरंच आहे, नाही उघडलं तर मग दुसरा उपाय शोधू. नाही, मग तुम्ही बंबवाल्याला का नाही बोलवत? बंबवाले आग लागली तर ती विझवायला येतात, बंद दार उघडायला ते कशाला येतील? बंबवाले आहेत ना, ते आग विझवतात, पण अडचणीत असलेल्या माणसाला मदत पण करतात.
आता बंबवाले काय काय करतात ते तुम्हाला विनाकारण ऐकवायला लागला. तुम्ही धडका मारून बघा ना प्लीज. मी हातच जोडले. आता तुम्ही लयच वया करताय म्हणून म्हणतो धडका. एरवी हा काय माझा पेशा नाही बरं का. अहो मी काय म्हटलंय का तुम्हाला, जरा धडका मारा हो. मी पण मारतो तुमच्याबरोबर. मी सुद्धा बाह्या सरसावल्या. नाही ते आता तुम्हाला मारायलाच लागणार. माझ्या एकट्याच्यानं काय होणार नाही. चला. आम्ही दारावर धडका मारायला लागलो. दारं ढिम्म हालेनात. काय करावं ते कळेना. एवढ्यात एक आश्चर्य घडलं. आमच्याकडे कधी न येणारे आमचे जावई बाप्पू म्हणजे ताईचे यजमान आले. त्यांच्या हातात साखळी आणि साखळीच्या दुसऱ्या टोकाला बंडोबा. अहो ह्याला कशाला हाणलं? काय एकाच वेळी 2-2 प्रश्न सोडवायची माझ्यात सहनशक्तीच नव्हती. नाही सारखा भुंकतोय तो. त्याच्या भुंकण्यामुळे आसपासची सगळी कुत्री भुंकायला लागली. कान किटले हो आमच्या सगळ्यांचे. जावई बापू एक काम कराल का? आता तुम्ही आलाच आता जरा मदत करा. आपण तिघेही मिळून या दारावर धडका मारू. बंडोबाचं काय करायचं ते नंतर बघू, चालेल का? आमच्या जावई बापूंचं एक आहे, ते माझ्या आज्ञेत असतात. मी काय सांगतोय ते सगळं करून मोकळं होतात. आणि त्यानंतर असं का सांगितलं असं म्हणून वादही घालत बसतात. दरम्यान ते दोघं जोरजोरात दारावर धडका मारायला लागले. मी जमेल तशी त्यांना साथ द्यायला लागलो. परिणामी प्रयत्नांना यश आलं. दारं हालायला लागली आणि पुढच्या क्षणी धाडदिशी सताड उघडी झाली. पिंजऱ्यातनं उंदीर बाहेर पडावा त्या स्टाईलीत शंकरराव बाहेर आले. खाऊ का गिळू अशा अर्थानं रागानं काळे निळे होऊन माझ्याकडे बघायला लागले. मी फक्त हात जोडले आणि म्हणालो, क्षमा असावी. क्षमा गेली खड्ड्यात. गेले 1.5-2 तास मला कोंडून ठेवलंय तुम्ही. मी एवढ्यात त्यांची नजर बंडोबावर पडली. ते किंचाळले, आता हा कुत्तरडा कोणाचा आणि हा कुत्तरडा तुमच्या घरात कसा? नाही मला माहीत नाही कुत्रा कोणाचा. बहुतेक यांचा कुत्रा असेल. घेऊन जातील ते. काय हो? मी जावई बापूंकडे बघून डोळा मारला. जावई बापू काय ते चढदिशी समजले. बंडोबाला घेऊन निघून गेले आणि जाताना उद्या येतो हे म्हणायला काही विसरले नाहीत. पैलवान घाम पुसत निघाला. थोडा वेळ निस्तब्ध शांतता. शंकरराव रागानं माझ्याकडे बघत होते. मी त्यांची नजर चुकवत होतो. दारापलीकडे अरुंधती उभी. अशी सोय करता तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांची? शंकररावांनी स्फोट केला. क्षमा करा, 1-2 सूचना मी तुम्हाला द्यायला हव्या होत्या पण विसर पडला मला. वयपरत्वे स्मरणशक्ती काम देईनशी झाली हो. झालं गेलं विसरून तुम्ही उदार अंतःकरणानं आम्हाला क्षमा करा आणि आंघोळीला चला. मी गिझर पुन्हा लावतो. मी त्यांना आंघोळीची आठवण करून दिली. नाही मला नाही करायची आंघोळ बिंघोळ. तिथे आणखीन काहीतरी कोसळायचं टाळक्यावर. शंकररावांनी आंघोळीचा प्रस्ताव धोडकावून लावला. मग जेवायला चला. चल ग पानं वाढ. मी अरुंधतीला सूचना दिली. जेवण सुद्धा नकोय. मला आता इथे राहायचंच नाहीये. मी निघालोय. शंकरराव उठूनच उभे राहिले. नाही असं कसं चालेल हो? तुमची गाडी उद्या सकाळी 6 वाजता आहे. मी त्यांना आठवण करून दिली. मी फलाटावर बसून सकाळपर्यंत गाडीची वाट बघत बसीन. शंकररावांनी मला पुढचा प्लॅन ऐकवला. नाही असं करू नका. थंडीचे दिवस आहेत. रात्री इथे कडाक्याची थंडी पडते. शिवाय त्या फलाटावर डास किडे चोर यांचा उपद्रव होईल तुम्हाला. अहो मग करू तरी काय? माझं ऐका. 4 घास पोटात गेले की बरं वाटेल तुम्हाला. तुम्हाला चांगली झोप येईल. नाही झोपायचं कुठं? त्या खोलीत नको रे बाबा नको. शंकररावांनी खोलीचा दाचकाच घेतला. आहेत आता आमच्या बेडरूममध्ये प्रॉब्लेम. अरे असू देत पण परत गेल्यावर मी तुमच्या चिरंजीवाला सोडणार नाही, लक्षात ठेवा. माझी अशी व्यवस्था करतो का तो? त्याला असा फैलावर घेतो. शंकररावांच्या तोंडून त्या पुढचे शब्दच येईन असे झाले. आम्हा दोघांना छाब्याची भलती काळजी वाटायला लागली. काय होणार आता आपल्या छाब्याचं? थोडा वेळ असाच गेला. अचानक शंकरराव उठून उभे राहिले आणि म्हणाले, वाडा मला पोटात कावळे कोकलायला लागलेत. मात्र काहीही झालं तरी मी आंघोळ करणार नाही. दरम्यान जेवणं पार पडली. आपण बाहेरच्या हॉलमध्ये आडवं हो असं शंकररावांनी जाहीर केलं. त्यानुसार सतरंजी गादी टाकून त्यांच्या झोपण्याची व्यवस्था केली आणि आम्ही दोघंही झोपायला गेलो. शंकरराव घरात आल्यापासून क्षणाची विश्रांती सोडा उसंतसुद्धा मिळाली नव्हती. बिछाण्याला पाठ टेकताच आम्ही गाढ झोपी गेलो. कोणाच्या तरी ओरडण्यानं जागा झालो तेव्हा सकाळ झाली होती. बापरे, अहो शंकररावांना 5 वाजता उठवायचं राहिलं होतं की. बेडरूममधनं बाहेर आलो तर शंकरराव तांडव नृत्य करायचे तेवढे बाकी होते. माझ्याकडे बघून काढाडले. मला 5 वाजता उठवणार होतात ना? तुम्हीच डाराडूर झोपी गेलात. आता वाजलेत 5:45. माझी गाडी चुकली ना तर तुम्हाला या जन्मात क्षमा करणार नाही, लक्षात ठेवा. थोड्या वेळात शंकरराव कपडे चढवून तयार झाले. रिक्षा किंवा टॅक्सी मिळते का ते बघतो असं म्हणत डोळे चोळत मी दर्शनी दार उघडलं तर दारात बंडोबाची स्वारी. गळ्यातल्या साखळीचा पत्ताच नाही. साखळीतनं डोकं बाहेर काढून तो पळून आला होता.
त्याला बघताच मला का कोणास ठाऊक पण गहीवरून आलं. त्याच्या डोक्यावरनं ममतेनं हात फिरवायला जाणार तेवढ्यात एक आश्चर्य घडलं. शंकररावांची त्याच्यावर नजर गेली आणि त्यांनी एकदम शंकररावांच्या दिशेनं झेप घेतली. अरे बापरे, हा तुमचा कुत्तरडा आहे तर, असं म्हणत शंकररावांनी बॅग उचलली आणि उघड्या दाराच्या दिशेनं धावत सुटले. मोठमोठ्यानं भुंकत बंडोबा त्यांच्या मागे धावायला लागला. मीही मला जमेल त्या गतीनं त्या दोघांच्या पाठी निघालो. थोड्याच वेळात बंडोबा परत आला. शंकररावांचं काय झालं असेल या विचारानं माझ्या डोळ्यांसमोर काळोख पसरला. 5 दिवसांनंतर पोस्टमननं एक पत्र आणून दिलं. पत्रावरचं अनोळखी अक्षर बघून मी पत्र घाईघाईत उघडलं. पत्र शंकररावांच्या सहीचं होतं. तुमच्याकडे खूप गैरसोय झाली. मी कमालीचा रागावलो होतो त्यामुळे, पण तुमच्या कुत्तरड्याच्या कृपेनं मला गाडी गाठता आली. तो माझ्या मागून धावला नसता तर इतक्या वेगानं मी धावू शकलो नसतो. त्या वेगात धावल्यामुळे मला गाडी मिळाली, नाहीतर गाडी निश्चितच चुकली असती आणि 1.5 कोटीचं कॉन्ट्रॅक्ट मी गमावलं असतं. हे खरं आहे की ज्याचा शेवट गोड ते सगळंच गोड. रागाच्या भरात मी आपल्याला आधी कोणं बोललो त्याबद्दल क्षमा करा आणि तुमच्या कुत्तरड्याचे विशेष आभार माना. कळावे आपला शंकरराव. मित्रांनो, कापडी सरांची ही कथा आवडली असेल, हा व्हिडिओ लाईक करा, मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. कथा कशी वाटली, वाचन कसं वाटलं याबद्दल कमेंट जरूर करा. पुन्हा भेटूयात कापडी सरांच्या वेगळ्या कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्र.